Dear students, we discussed in previous period the sonometer, its diagram, construction, working, and also we discuss about the laws first, second, third. These laws verified by sonometer. Now today we shall discussing in this chapter last article beats. This article number 6.9 on page number 150. It is the beats. How can beat produce? In case we study stationary wave, as similarly here two sound waves traveling in same direction, same amplitude, same time period, same velocity, but slightly different in frequency n1 and n2. Here given the wave equation, first is y1. y1 is the wave equation, and that is given a sine 2 pi n1 t minus x by lambda 1. Also similarly here given next equation, y2 is equal to a sine 2 pi of n2 t minus x by lambda 2. In this case we see y1 and y2 are the two wave equation, and a small a here and here are the amplitude. This amplitude is same both equation, and also in this case the time t, this time t is also same. Next thing, the displacement direction along x axis, x is also same, and also here given in this case negative sign, minus, that means this wave traveling along the positive x axis. जर इथे मायनस चिन्ह असेल तर हे इक्वेशन, वेव इक्वेशन हे अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ट्रॅव्हलिंग होत आहेत, प्रोपॅगेट होत आहेत असं आपण पाठीमागं शिकलो. जर का यामध्ये प्लस चिन्ह जर राहिलं असतं तर ते निगेटिव्ह एक्स ॲक्सिस डायरेक्शननी जात आहेत, प्रोपॅगेट होत आहेत असं म्हणता आलं असतं. बट हिअर these two equations have same direction, only here different in frequency, that is n1 and n2. This diagram shows in below as like here given. The diagram is given here, this one and also this one. Consider the y1 equation. We know about y1 equation. A sine, a is the amplitude, here amplitude here 2 pi n1 ही फ्रिक्वेन्सी आहे, t मायनस एक्स बाय लॅम्बडा 1. हे या वेवचं इक्वेशन झालं. ॲज सिमिलरली टेक अनदर वेव. Its wave equation is y2 here given, and that is same, but here in both equation slightly different in frequency n1 and n2,
So here also in diagram shows the crest trough here no produce in same. हे पहा इथे म्हणजे याचा क्रेस्ट आहे तर याचा ट्रफ आहे, अशा टाईपचं हे वेगवेगळं आहे. म्हणजे स्लाइटली डिफरंट इन फ्रिक्वेन्सी आहे, सारखी फ्रिक्वेन्सी नाही आहे. दोघाचाही क्रेस्ट किंवा दोघाचाही ट्रफ असं नाही आहे. देन दीज टू ट्रॅव्हलिंग इन सेम पाथ, हे एकाच पाथवरून जात असतील तर वी गेट सुपरपोज ऑफ द वेव्ज. म्हणजेच y1 and y2 b can be take some addition and we get this superposition of waves. ही अशी आपल्याला वेव मिळते. या ठिकाणी ही वेव दाखवताना थोडंसं तुम्हाला अडचण होते. क्लोज झालेला आहे. मी दुसरी याच्या बदली दुसरी फिगर दाखवतो. इथे पहा, this equation, in this case this diagram, इथे स्टार्ट आहे, t is equal to 0 टायमिंग, स्टार्टिंग टायमिंग t is equal to 0 अँड ऑल्सो x is equal to 0 असेल. मग आता इथे अँटीनोड आहे, या ठिकाणी इथे नोड आहे, अँटीनोड, नोड, अँटीनोड, नोड, अँटीनोड, नोड असे प्रोड्यूस केल्यासारखं दिसतं तुम्हाला. तर इन दिस केस वी टेकिंग टाईम. आता इथे टाईम कसा असेल इथे मी दाखवतो आहे. इनिशियली हिअर टेक टी इज इक्वल टू 0 स्टार्टिंग टाईम, आणि इथे मॅक्झिमम आहे व्हायब्रेशन, दॅट मीन्स वॅक्सिंग. मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज कॉल्ड वॅक्सिंग. देन हिअर मिनिमम नो, या ठिकाणी नो साऊंड प्रोड्यूस. याला काय म्हणायचं, वॅनिंग म्हणायचं. इथे द्यायला आहे बघा, वॅनिंग, वॅनिंग म्हणायचं, ह्याला वॅनिंग म्हणायचं. तर या ठिकाणचा टाईम काय आहे बरं, इनिशियल टाईम इज टी इज इक्वल टू 0 आहे. त्यानंतरचा या ठिकाणचा टाईम काय असेल, तर या ठिकाणचा टाईम टी इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट n1 मायनस n2. तर या ठिकाणचा टाईम काय असेल वॅक्सिंग या ठिकाणी, तर या ठिकाणचा टाईम आहे टी इज इक्वल टू 1/n1 मायनस n2. नेक्स्ट थिंग, नोड या ठिकाणी हा टाईम का असेल 3/2 इंटू n1 मायनस n2. देन नेक्स्ट हिअर, या ठिकाणचा टाईम काय असेल या ठिकाणचा, तर हा असेल टी इक्वल टू 2/n1 मायनस n2. आणि हे असं दिलेलं आहे कंटिन्युअस, ते नंतर आपण परत पाहणार आहोत. सद्यस्थितीला एवढंच समजून घ्या. तर हे दोन वेव्ह इक्वेशनपासून ही डायग्राम बनलेली आहे. परत मूळ स्थितीकडे जाऊया. आपली ही डायग्राम आहे, इथे क्लोज झालेलं आहे, लक्षात येत नाही आहे. मग आता पुढे वी नो द इक्वेशन ऑफ y1 अँड y2 पुटिंग इन धिस इक्वेशन. या इक्वेशनमध्ये आपण पुटअप करूया. या इक्वेशनमध्ये हे दोन इक्वेशन पुटअप करूया. देन एक मिनिट, पुटअप करण्याच्या अगोदर थोडीशी इथे एक शंका आहे की कन्सिडर हेअर these two wave at initial position, initial starting position at x equal to 0. म्हणजे x equal to 0 या ठिकाणची जर इक्वेशन म्हणजे स्टार्टिंग इक्वेशन जर म्हणायचा असेल तर इन केस धिस इक्वेशन x can be put 0. Now putting the value of x equal to 0, एक्सची किंमत 0 पुट केल्यानंतर हा y1 इक्वेशन कसा येईल ॲज लाईक इक्वेशन नंबर 1. म्हणजेच
y1 equal to a sin 2 pi n1 t and y2 कसा येईल as like y2 equal to a sin 2 pi n2 t. Then at this stage, according to the superposition of waves, म्हणजे x इक्वल टू 0 या ठिकाणीच त्याचं सुपरपोज कसं होतं तर हे आपण पाहतोय. देन टेक इक्वेशन रिझल्टंट वेव इक्वेशन y इक्वल टू y1 plus y2. Then putting equation 1 and 2 in this equation 3, we get equation as like y equal to a sin 2 pi n1 t plus a sin 2 pi n2 t. Then it can be rearranging. Take a is constant here, amplitude, take common, we get in bracket term here sin 2 pi n1 t plus sin 2 pi n2 t. Next thing, we know the formula, standard formula. आपला स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे. व्हॉट इज धिस? आपण पाठीमागच्या आर्टिकलमध्ये यूज केले टू फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. साइन सी प्लस साइन डी असं जर असेल, आता इथे तसंच आहे, हे साइन सी प्लस साइन डी असं जर असेल तर आपल्याला असं लिहिता येईल 2 साइन ऑफ सी प्लस डी या दोघांची बेरीज भागिले 2 ॲव्हरेज आहे आणि कॉस ऑफ या दोघांचं काय करायचं आहे, डिफरन्स लिहायचा आहे. अशा टाईपचं आपल्याला करता येईल. देन हिअर गिवन ॲज इथे दिलेलं आहे पहा. नेक्स्ट थिंग, ए इज कॉन्स्टंट, टेक धिस 2 साइन सी means here common take 2 pi also here, n1 plus n2 divided by 2 into t. Then also cos here can be write as same value as like this and this here take minus. अशा टाईपचं इथे आपण घेतलेलं आहे. देन रिअरेंजिंग, इथे रिअरेंज केलं किंवा सॉल्व केला, एनी मल्टिपल केला, आतमध्ये हे एनी मल्टिपल केला तर आपल्याला काय मिळालं, 2a साइन ऑफ 2 पाय ही टर्म मिळाली आपल्याला आणि कॉस्टची ही टर्म मिळाली. देन नेक्स्ट थिंग, टेक नेक्स्ट टर्म, therefore it can be write as this equation a sin 2a cos ही टर्म घेतली इथे आणि ही टर्म इथे घेतली आणि राहिलेली ही टर्म इथे घेतली. रिअरेंज. देन इन दिस केस आफ्टर रिअरेंजिंग हिअर वी गेट 2 cos 2 pi n1 minus n2 divided by 2 into t is say capital A. What is capital A? Resultant amplitude, both wave or equation. Then also the value of n1 plus n2 divided by 2 is take n. Then putting these value in our equation we get y equal to a sin 2 pi nt. This is the resultant wave equation. But we important equation this 4. आपल्याला या 4 इक्वेशनवरून आपला पुढचं एक्सप्रेशन करायचं आहे. व्हॉट इज धिस? 2a cos 2 pi n1 minus n2 divided by 2 into t is equal to a. A is the resultant amplitude. Then we determining in case position of the superposed wave. There are 2 types of position of the superposed
wave in this case. One is waxing, another is waning. Here see in diagram, waxing means maximum vibration. Waxing means this maximum vibration, this, and waning is minimum vibration. These are alternately produces. Now we discussing about this maximum waxing. हे आपण पाहूया. एक मिनिट. हां, next thing here, take waxing. What is meant by waxing? Waxing is the maximum intensity of sound will be produces. There is called as amplitude, maximum amplitude. काय म्हणलं इथे? The intensity of sound will be maximum when amplitude is maximum. म्हणजे कॅपिटल ए इज इक्वल टू प्लस और मायनस 2a हे मॅक्झिमम असेल. तर ही इक्वेशन 5 and this above equation, this 5 equating 5 nahi, fourth equation equate here, then we get 2 pi 2a cos 2 pi n1 minus n2 divided by 2 into t is equal to plus or minus 2a. Here same quantity can be cancelled, we get this required equation. Cos 2 pi n1 minus n2 divided by 2 into t is equal to plus or minus 1. आता इथे एक लक्षात ठेवा तुम्ही गोष्ट की या ठिकाणी जे टी दिलेलं आहे ह्या टीची किंमत अशी पुट करायची की वॅक्सिंग या ठिकाणची सुरुवातीला वॅक्सिंग आहे तर ती किंमत पुटअप करा. रिअरेंज केल्यानंतर कॉस ऑफ अँगल असा येईल की त्याची किंमत एक तर +1 किंवा -1 राहू शकते. त्यानंतर दुसरा वॅक्सिंग त्या ठिकाणचा टाईम इथे पुटअप करायचा आहे. असं कंटिन्युअसली जरी पुट केलं तर अल्टरनेटली +1 +-1 +1 -1 असं आपल्याला किंमत येऊ शकते. ते आपण पुढे बघूया. नेक्स्ट इन पेज we discussing here given where t equal to 0. We see in figure initially time t equal to 0 and there is produces waxing. इथे वॅक्सिंग प्रोड्यूस झालेला आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे? सुरुवातीला इथे वॅक्सिंग प्रोड्यूस झालेलं आहे आणि या वॅक्सिंगची किंमत आहे t इक्वल टू 0. दुसरा टी कुठे आहे? इथे आहे, हा आहे. टी इक्वल टू 1 बाय n1 मायनस n2 आहे. त्यानंतरचा तिसरा टी कुठे आहे? इथे आहे, 2 बाय n1 मायनस n2. त्यानंतरचा चौथा काय आहे? टी इक्वल टू 3 बाय n1 मायनस n2. हे सर्व टाईम कोणाचे आहेत? हे हा टाईम, हे टाईम, हे टाईम, हा टाईम फॉर वॅक्सिंग पोझिशनचे आहेत. तर हेच आपल्याला वरती लिहायचं आहे. ते आपण बघूया इथे ते डायग्राममध्ये. इन केस हिअर टेक इनिशियल टी इक्वल टू 0, नेक्स्ट टी इक्वल टू 1 बाय n1 मायनस n2, नेक्स्ट 2 बाय n1 मायनस n2, कंटिन्युअस 0, हे 0 आली, हे 1 आली, हे 2 आला, 3 आला. त्यानंतरचा काय येऊ शकेल? 4/n1 मायनस n2 असा असेल. दॅट मीन्स द सक्सेसिव्ह वॅक्सिंग ॲट द पॉईंट हिअर गिवन हे धिस कंटिन्युअसली असलेली. तर तेच आपण पहिल्यांदा आता इथे एक एक किमती पुट करून बघूया. या ठिकाणी टीची किंमत
इथे ही पुट केलेली आहे. पहिल्यांदा 0 जर पुट केलं असतं तरी चाललं असतं, पण इथे ही किंमत पुट केलेली आहे. तर आपल्याला कॉस पाय ही किंमत मिळालेली आहे इज इक्वल टू -1. त्यानंतर ही किंमत पुट केली या ठिकाणी, पहा दिसतंय का, ही किंमत पुट केली तर याचीही रिअरेंज केल्यानंतर आपल्याला +1 असं दिसले आहे. त्यानंतर ही तिसरी किंमत पुटअप केली या ठिकाणी तर आपल्याला काय मिळालेलं आहे, cos 3π इक्वल टू -1. तर इथे आपण ऑब्झर्व केलं cos पाय आहे, cos 2π, cos 3π हे कंटिन्युअसली. त्यानंतरचा काय राहू शकेल, cos 4π असं राहू शकेल. मग त्याची किंमत काय राहील, +1 राहील. म्हणजे -1 +1 -1, त्यानंतरचे काय राहू शकेल, +1 राहू शकेल. अशा टाईपचं हे आपण फेज बघतोय. त्यानंतर बीट फ्रिक्वेन्सी काढायची आपल्याला. मग बीट फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी द डिफरन्स बिटवीन टू साऊंड या दोघांचा टाईमचा आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन घ्यायचा आहे, कंटिन्युअस असलेला. आता आपण हा एक यूज केला कंटिन्युअसमधला, हा पहिला यूज केला आहे, त्यानंतर दुसरा यूज करतो आहे आपण. मग त्या दोघांचं मायनस घेतो आहे, तर हे दुसरा या ठिकाणचा आहे आणि हा पहिला. या दोघांमधला डिस्टिंग्विश बिटवीन आपल्याला काय मिळेल, 1/n1 - n2 असं मिळेल. दिस इज द टी टाईम पिरियड झाला हाच. याला जर फ्रिक्वेन्सी करायचा असेल, द रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड और रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी n इक्वल टू कॅन बी राईट ॲट n1 - n2. तर याला म्हणायचं बीट फ्रिक्वेन्सी. बघा बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे, म्हणजे n1 - n2 या डिफरन्सलाच बीट फ्रिक्वेन्सी म्हणलेलं आहे. सिमिलरली नाऊ वी टेकिंग वॅनिंग. वॅक्सिंगची डेफिनेशन काय होती, द इंटेन्सिटी ऑफ साऊंड विल बी मॅक्झिमम असे होती व्हेन अम्प्लिट्यूड इज 2a होता. तर इथे वॅनिंग काय असेल, त्याच्या उलट आहे, मिनिमम आहे. इंटेन्सिटी ऑफ साऊंड विल बी मिनिमम व्हेन अम्प्लिट्यूड इज 0. अम्प्लिट्यूड नाही आहे, आपण पाहिलं डायग्राममध्ये. परत एकदा पहा, या ठिकाणी ही डायग्राम इथे आहे. हां, इथे जे मिनिमम व्हायब्रेशन दिसतोय हा या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी. तर हा पहिला टी काय आहे, टी इक्वल टू 1/2 × n1 - n2 आहे. दुसरा टी काय असेल, आता 1च्या नंतर 3 आहे, डायरेक्ट ऑड आहे, डिवाइड बाय 2 हा कंपल्सरी आहे, नंतर कंपल्सरी n1 - n2 आहे. इथे पहा 1च्या नंतर 3, 3च्या नंतर 5 म्हणजे ऑड आहे. आणि भागिले जी किंमत आहे सर्वची सारखी आहे, 2 ऑफ n1 - n2. नंतर काय असेल, 5च्या नंतर 7, 9 असं राहू शकतं. अशा टाईपचं ही टीची किंमत आपल्याला त्या इक्वेशनमध्ये पुटअप करता येईल. तर बघूया, कंटिन्यू. इन दिस केस minimum vibration means a equal to 0. Then put in this equation required, we get 2a cos 2π n1 - n2 divided by 2 t equal to 0. Then rearranging we get this equation. Then t equal to, from figure here take 1, here this टी ह्या पोझिशनची, ह्या पोझिशनचा टाईम दिस टेक. हे टाईम घेतलेलं आपण वरच्या इक्वेशनमध्ये पुटअप करायचं आहे. कुठे, हे टाईम आपण या इक्वेशनमध्ये पुटअप केलं तर आपल्याला काय मिळतो, पहिला इक्वेशन हे n1
मायनस एन टू कॅन्सल होतो आणि एक टू कॅन्सल होतो, या ठिकाणचा टू ही कॅन्सल होतो आणि आपल्याला कॉस पाय बाय टू असं मिळतो आणि कॉस पाय बाय टूची किंमत 0. सिमिलरली दुसरा हात इथे पुटअप केलं, रिअरेंज केल्यानंतर आपल्याला काय आलं 3 पाय बाय 2 आलं, त्याचीही किंमत 0 आली. सिमिलरली ही किंमत पुटअप केली, त्यांचंही काटछाट होऊन आपल्याला काय मिळालं कॉस 5 पाय बाय 2, त्याचीही किंमत 0 येते. डायग्राममध्ये हे तुम्हाला पाहायला मिळतं, मिनिमम व्हायब्रेशन येतं. आपण वर जसं बीट फ्रिक्वेन्सी काढलेली आहे, इथे देखील बीट फ्रिक्वेन्सी काढता येईल. ती कशी आहे बीट फ्रिक्वेन्सी? द टाईम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह मिनिमा ऑफ द साऊंड इज असं येतं. तर ते कुठल्याही दोघांचं डिस्टिंग्विश बिटवीन जर घेतलं तर हा येतो, म्हणजेच हा टाईम पिरियड ऑफ बीट येतो आणि त्याचा रेशिप्रोकल केल्यानंतर इथे आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी असं मिळतं. अशा टाईपचं वॅक्सिंग आणि वॅनिंग आपण इथे बघितलेलं आहे. आता थोडक्यात बघूया त्याचं ॲप्लिकेशन वगैरे काय असेल तेही बघूया. इन दिस केस बीट म्हणजे काय, वन वॅक्सिंग सक्सेसिव्ह वॅनिंग टुगेदर इज कॉल्ड बीट. आणि बीट फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायचं, द नंबर ऑफ बीट्स हर्ड पर सेकंद, आणि त्याचं एक्सप्रेशन n1 मायनस n2. आणि बीट पिरियड कशाला म्हणायचं, द रेसिप्रोकल ऑफ बीट फ्रिक्वेन्सी असंही म्हणता येतं. तर थोडक्यात इथे त्याचे ॲप्लिकेशन बघूया. इन केस ॲप्लिकेशन ऑफ बीट्स, हिअर टेक फर्स्ट द मेन यूज द बीट्स आर टू टोन द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्हणजे हे बीट फ्रिक्वेन्सी वगैरे म्युझिकल टोन इन्स्ट्रुमेंटमध्ये याचा वापर केला जातो आहे. त्याच पद्धतीनं फ्रॉम दिस बीट फ्रिक्वेन्सी वी कॅन बी डिटरमाइन द अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्क. एखाद्या ट्युनिंग फॉर्कची जर फ्रिक्वेन्सी माहीत नसेल तरी काढता येतं. देन नेक्स्ट इट इज यूज टू डिटरमाइन द हार्मफुल गॅस. एखादा गॅस जर हार्मफुल असेल, आपल्याला घातक असेल, तर तेही आपल्याला डिटरमाइन करता येतो. आणि सर्वात महत्त्वाचं, द स्पीड ऑफ एअरप्लॅन कॅन बी डिटरमाइंड बाय यूजिंग डोप्लर इफेक्ट किंवा रडार यंत्रणाच्याद्वारेही काढता येतं. आणि तसंच सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रिंगिंग वर्क ऑन फॉर डिटर्मिनेशन ऑफ द स्पीड ऑफ सबमरीन. म्हणजे समुद्रामध्येही एखादं काही वर्कडनच्या बाबतीत, काही वर्क करण्याच्या बाबतीत त्याचा यूज केला जातो आहे. अशा टाईपचं हे ॲप्लिकेशन आहेत. तर तुम्ही डिटेल याची स्टडी करा. हा चॅप्टर इथे संपतो आहे. स्टॉप हिअर.